नाथ महाराज आपल्या पाया पडतात. मला सांगा, संतांनी आपल्या पाया पडावं का? संतांनी आपल्या पाया पडावं का आपण संतांच्या पाया पडावं? संतांनी आपल्या पाया पडावं एवढी आपली योग्यता आहे का? एवढा आपला अधिकार आहे का? शास्त्र सांगतं, संत सांगतात, जीवाच्या कल्याणाकरता, जीवाच्या उद्धाराकरता तुम्हाला संत चरणी लीन व्हावं लागेल. संतांची संगत तुम्हाला करावी लागेल. शास्त्रामध्ये भगवत प्राप्तीचे जे काही साधनं सांगितले, सोपं साधन संत संगती सांगितलेले आहे. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे. मग संतांनी आपल्या पाया पडावं की आपण संतांच्या पाया पडावं? आणखी बोलू का? संतांच्या डोक्याला डोकं लावावं का संतांच्या पायाला डोकं लावावं? बरेच लोक संतांच्या पायावर डोकं न ठेवतात, डोक्याला डोकं लावण्याचा प्रयत्न करतात. साधूच्या डोक्याला डोकं कोण लावू नये बरं. साधूच्या डोक्याला जर डोकं लावण्याचा प्रयत्न केला ज्यांनी केला, यादव कुळ संपलं. भागवताचा एखादा स्कंद वाचा. देवाच्या पुत्रांनी, जांबवती पुत्र साम प्रसंग आपल्याला माहिती. यादव कुळ संपलं. साधूच्या डोक्याला डोकं लावायचा प्रयत्न नाही करायचा. वाटोळ आपलं होऊन जाईल, पतन आपलं होईल, कशाला शिल्लक राहणार नाही. श्रद्धेनं साधूच्या चरणावर नतमस्तक व्हायचं, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला